गुड मॉर्निंग फ्रेंड, नमस्ते। आज आपण पाहणार आहोत मुगाचे डोसे कसे बनवायचे ते। आज आहे संडे मॉर्निंग, आज सर्वांना सुट्टी असते घरी, त्यामुळे आज मी मुगाचे डोसे बनवायचे ठरवले होते। त्यासाठी आदल्या दिवशीच मी मूग हे भिजत घातले होते आणि छान मोड येऊ दिले होते। संडे मॉर्निंगला छानपैकी अंघोळ झाल्यानंतर, देवाची पूजा झाल्यानंतर पटकन सर्वांसाठी चहा ठेवला मी आणि साईडलाच दूधही तापायला ठेवलं। आणि तुम्ही इकडे बघू शकता छान असे मोड आलेले आहेत मुगाला। सो या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही कमी तिखट ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। एक छोटा अद्रकचा तुकडा आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या। तर या ठिकाणी मी चहा उकळायला ठेवलाच आहे। त्या साईडलाच मी छान असे मुगाचे हे वाटून घेणार आहे, चांगले बॅटर बनवून घेणार आहे। सगळ्या आहारामध्ये मूग हे सर्वात असं हलके कडधान्य आहे, जे खाल्ल्याने पचन व्यवस्थित होतं आणि पचायलाही ते हलके असतात आणि पौष्टिक असतात। तर तुम्ही हे नक्की बनवून बघा, खूप छान असे क्रिस्पी होतात आणि तुम्ही चटणीसोबत, चहासोबत, कशासोबतही खाऊ शकता हे। सो मी इकडे हे सर्व जिन्नस वाटून घेत आहे। तुम्ही हे वेट लॉससाठी सुद्धा ट्राय करू शकता। खूप असे सुंदर होतात, त्याच्यात कुठलंही पीठ टाकायची गरज लागत नाही। अशा प्रकारे मी इकडे ग्राइंड व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि छान असे बॅटर बनवून घेतलेलं आहे। माझ्याकडे हा आयर्न कास्ट तवा आहे। सो मी हा छानपैकी गरम करून घेतलेला आहे आणि थोडा ऑइल ग्रीस केलेला आहे। तुम्ही इकडे बघू शकता, पहिला डोसा जेव्हा तुम्ही बनवायला घेता थोडासा चिटकू शकतो। सो व्यवस्थित तवा तापून घ्यायचा आधी। तवा तापला की व्यवस्थित असे क्रिस्पी निघतात डोसे। सो अशा प्रकारे मी बाकीचेही डोसे हळूहळू बनवून घेणार आहे। तुम्ही इकडे बघू शकता छान असे क्रिस्पी डोसे तयार होतात। थोडंसं एक डोसा झाल्यानंतर थोडंसं ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि छान असं डोसा बॅटर घालून घेतल्यानंतर वरून झाकण ठेवायचं आहे। 2 ते 5 मिनटं हे झाकण ठेवून काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरूनही ग्रीस करायचं आहे। अगदीच कमी प्रमाणात वापरायचं आहे। सो तुम्ही इकडे बघू शकता छान असं आपले डोसे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे मी सर्व डोसे इथे बनवून घेणार आहे। या ठिकाणी माझे डोसे इकडे बनवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असे डोसे तयार झालेले आहेत। सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।